या सगळ्याविषयी बोलण्याकरता अमोल मिटकरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मिटकरीजी, काय नेमका कोकाडेंना झालेलं आहे की कोकाडे लीलावतीत पोहोचलेत? काहीच झालेलं नाही. तुम्ही जे म्हणताय लीलावतीत पोहोचलेत, एक तर रुटीन चेकअप असतो, त्या रुटीन चेकअप करता गेले असतील. आता ही तारीख, कोर्टाचा आणला निर्णय आणि त्यांच्या रुटीन चेकअपचा वेळ हा योगायोग एकत्र असल्यामुळे त्यांना काही झाल्याचं असं तुम्हाला वाटतं. आता प्रश्न असा आहे की नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं जी शिक्षा ठोठावली किंवा सुनावली आणि त्याच्यामध्ये जो पकड वॉरंट सोडलाय, कालच्या युक्तिवादाच्या वेळेस ते स्वतः आणि त्यांचे वकील अनुपस्थित असल्यामुळे तो कोर्टाचा अवमान झाला म्हणून तो वॉरंट सोडलेला आहे. आता प्रश्न असा आहे की त्यांना दाद मागायला उच्च न्यायालय आहे. उच्च न्यायालयामध्ये त्यांची बाजू त्यांचे वकील मांडतील आणि हा वॉरंटही रद्द होणार आणि त्यांना दिलासा भेटणार असा आम्हाला विश्वास. अगदी. मिटकरीजी, तुम्ही सुरुवातीला म्हणालात की तुम्हाला असं वाटतंय की लीलावती रुग्णालयात का गेले तर रुटीन चेकअप आहे. पण बघा, राजकारणात सगळा काही खेळ टायमिंगचा असतो. हे टायमिंग जे आहे त्यावर मात्र तर चर्चा होणं स्वाभाविक आहे. असो, पण नैतिकतेचा मुद्दा म्हणून जर या सगळ्या प्रकरणी दोषी ठरले तर कोकाडेंचा राजीनामा घेतला जाणार का? सर्व प्रकरणावर दोषी ठरले तर आणि सर्व प्रकरणावर दोषी ठरण्यापूर्वी त्यांना उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा संविधानिक अधिकार आहे. आता ही जी काही गुन्हा दाखल केला गेला हा तिथला स्थानिक राजकीय विरोधाचा होता. या सदनिकेमध्ये घोटाळा केला की खोटी कागदपत्र दिली हा विषय तपासाचा भाग आहे. पण तुर्तास तर इतकं सांगतो की त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे त्याच्यानंतर जर उच्च न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला, वॉरंट जर त्यांनी रद्द न करता हा नियम कायम म्हणजे निर्णय कायम ठेवला तर 100% अजितदादा जो निर्णय घेतील तो पक्षहिताच्या दृष्टीने घेतील. मिटकरीजी, खूप खूप धन्यवाद संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.